वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे अंतिम शासनाय 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपण सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार आमचा सुरू आहे। सर्व विशुद्ध ज्ञान हे न करता आहे न भोगता आहे। अशा तऱ्हेने जेव्हा एकांताने आम्ही ग्रहण करू तर सांख्य मताचा प्रसंग ओढवेल। कधी ते करता आहे कधी ते करता नाही एकच वचन ऐकून सर्वथा आम्ही ते तसंच आहे असं जर मांडलं तर त्या ठिकाणी एकांत संभवनीय आहे, जो सांख्य मतांमध्ये आम्हाला पाहायला मिळाला आहे की सांख्य दर्शनाने पुरुषाला एकांताने अकर्ता शुद्ध उदासीन चैतन्य स्वरूपी मांडला आहे, जो आम्ही शुद्ध द्रव्यार्थिक नयाच्या विषयाने आत्मा मांडलेला आहे। तो आत्मा त्यांनी सर्वथा सदैव मांडलेला आहे आणि त्यामुळे मोक्ष आणि मोक्ष मार्ग याची पण सिद्धी होत नाही। जर हा स्वयंशुद्धच आहे तर मोक्ष कुणासाठी आणि मोक्षाचा मार्ग तरी कुणासाठी हा प्रश्न उपस्थित होतो। आणि सगळं काही जर प्रकृतीला आहे असं म्हणतं तर सुखदुःख देखील प्रकृतीला आहे। मग सुखदुःख अचेतन प्रकृती भोगू शकते का? अनेक प्रश्नांची त्या ठिकाणी दोष निर्माण होतात आणि म्हणून युक्तिसंगत हेच आहे की जोपर्यंत हा जीव अज्ञानी आहे तोपर्यंत रागामध्ये हा कर्तृत्व मांडतो आणि म्हणून तो रागाचा कर्ता आहे। त्याला स्वपर भेद विज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर आणि आत्मप्रतीती आल्यानंतर अंतरंगामध्ये मी रागरूप नाही हा भाव त्याला प्रतीत होतो आणि तो मी रागाचा कर्ता आहे किंवा राग माझा आहे हे स्वीकारत नाही आणि म्हणून तो रागाचा अकर्ता म्हटल्या जातो। आणि अशा रीतीने उपदेशाची सार्थकता आणि स्याद्वाद मताची स्थापना जीवनामध्ये करता येते। हे एक मत आम्ही बघितलं। असंच एक मत आहे क्षणिकवाद्यांचं, जे बौद्ध धर्मावलंबी आहे। यांनी केवळ क्षणिकवाद मांडलेला आहे। क्षणिकवाद असा म्हणला की आत्ता आम्ही आहो, पुढच्या समयात दुसरंच आहे, त्याच्या पुढच्या समयात तिसरंच काहीतरी आहे। म्हणजे त्यांनी अशा प्रकारे द्रव्य समूह नष्ट होतं हे मानून क्षणिकवादाची स्थापना केली। आणि या क्षणिकवादामध्ये देखील अनेक दोष येणार आहे। क्षणिकवाद जर मान्य केला तर जी बोलणारी व्यक्ती आत्ता बोलते आहे ती पुढच्या समयात दुसरीच काहीतरी आहे, दुसरीच कोणीतरी आहे, तिसऱ्या समयात ती तिसरीच आहे। मग याच्यामध्ये सुमेळ घालायचा कसा? जी बोलणारी आहे ती तीच कंटिन्यू बोलते आहे किंवा ऐकणारी आहे तीच कंटिन्यू ऐकते आहे, हे त्या ठिकाणी जर त्यांनी मान्यच केलं नाही, आत्मा प्रति समय नष्ट होतो आणि नवीन उत्पन्न होतो, ही उपपत्ती त्यांनी मांडली। क्षणिकवाद त्यांनी मांडला आणि क्षणिकवादामध्ये देखील जो करणारा आहे तो भोगणारा असणार नाही। मी वाईट कृत्य केलं, मला याची सजा याच आत्म्याला व्हायला पाहिजे, परंतु ते असं म्हणतील की तो आत्मा तर नष्ट होऊन चुकला आहे, जो सजा भोगणार आहे तो वेगळाच कोणीतरी आहे। म्हणजे करणारा एक आणि भोगणारा दुसराच कोणीतरी। अशा प्रकारे क्षणिकवादामध्ये देखील दोष येतात आणि म्हणून परत आचार्य आपल्या मताची स्थापना करतात की जे स्याद्वाद प्रणीत मत आहे तेच योग्य प्रमाणामध्ये असणार आहे।
कलश आहे 206 नंबरचा क्षणिकवादांसाठी आलेला कलश. क्षणिकमिदं ह्येक कल्पयित्वा स्मतत्वं निजमनसि विधत्ते कर्तृभोक्तृर्विभेदम् अपहरति विमोहं तस्य नित्यामृतौघे स्वयमयमभिषिञ्चत् चिच्चमत्कार एव. क्षणिकवादी बौद्ध हे कर्ता आत्मा आणि भोक्ता आत्मा वेगळा मानतात. जसं एखाद्या वेळेला एखादी व्यक्ती रस्त्याने चाललेली आहे आणि दारूनी उन्मत्त होऊन ती राजा समोरून जाते आहे आणि राजाला काहीतरी अद्वाती व्यक्ती बोलते. राजा त्या व्यक्तीला गिरफ्तार करतो आणि त्याला सजा ठोठावतो. सजेसाठी त्याला थोडा काळपर्यंत कोठडीमध्ये ठेवल्या जातं, कारागृहात ठेवल्या जातं. तेवढ्या वेळात त्याची दारूची नशा उतरते आणि त्याच्या लक्षात परिस्थिती येते की आपण चुकून राजाला अद्वा बोललेला आहे. आणि नशा उतरल्यावर तो व्यक्ती अत्यंत दीनहीन होऊन तो म्हणतो की जो बोलला तो मी नव्हतोच. तिचं दारू बोलत होती, मी बोलतच नव्हतो. म्हणजे कर्ता एक झाला. आता तो कर्ता जो वेगळा आहे तर त्या दारूच्या कर्तेपणाची सजा मी जर आता नम्र होऊन बोलतो आहे तर मला व्हायला नको आहे. कर्ता अलग, भोगता अलग. अशा तऱ्हेचं ते उदाहरणाच्या दृष्टीने ठीक आहे, आपण असं मानू. पण किंवा कदाचित राजा दयाळू असेल तर तो त्याला समजूनही घेईल आणि जो बोललेला आहे ती दारू बोललेली आहे, ती व्यक्ती बोललेली नाही. वास्तविकता तिची उन्मत्त दशा जी आहे ती त्या ठिकाणी त्याला तसं करायला प्रवृत्त केलं हे तो समजू शकेल. आणि कर्ता वेगळा आणि भोक्ता वेगळा हा न्याय पण यदा कदाचित अपवाद रूपाने आम्ही कदाचित मान्य पण करू शकू. एखादी व्यक्ती अत्यंत गर्विष्ठ आणि त्या नशेमध्ये ती एखाद्याला उतरून बोलली असेल आणि तिच्यावरच तशी परिस्थिती आली आणि तिला लक्षात आलं की अरे हे बोलणं किती चुकीचं होतं, तर कदाचित समोरची व्यक्ती तिला माफ पण करू शकेल. क्षणिकवाद हा असा वाद आहे आणि या ठिकाणी बौद्धांनी त्यांचं समर्थन केलेलं आहे. तर यामध्ये सांगतात की ह्या एकांतामध्ये दोष दाखवून शाद्वादाने कर्तृत्व आणि भोक्तृत्व कोणत्या प्रकारे आहे हे पुढील 2 कलशांमध्ये आचार्य सांगणार आहे. या विश्वामध्ये सर्वथा क्षणिकवादी आत्मतत्वाला क्षणिकच कल्पून आपल्या मनामध्ये कर्ता आणि भोक्ता यामध्ये भेद मानतो. करणारा अलग आत्मा आहे. म्हणजे जो समजा इथे पाप करतो आहे मनुष्य पर्याय आणि मनुष्य पर्यायीमध्ये त्यांनी पाप केलेला आहे, हा पाप करणारा आत्मा वेगळा आहे आणि तो आता नरकामध्ये जे दुःख भोगतो आहे तो आत्मा वेगळा आहे. हे असं क्षणिकवादी त्या ठिकाणी मानतात. म्हणजे एकच भाव कोणी एक करतो आणि दुसरा कोणी त्याच्या फळास भोगतो असे ते मानतात. त्यांच्या या अज्ञानात त्यांचा हा भ्रम आहे, विपरीत मान्यता आहे. हे त्यांचं मिथ्यात्व जीवनात आहे. मिथ्यात्वाचे जे 5 भेद केले विपरीत मान्यता आहे. हे विपरीत मिथ्यात्व आहे की वस्तुस्थिती जशी आहे तसे न मांडता आमच्या मनाने वस्तू कल्पतात. हा क्षणिकवाद त्यांनी पकडला आणि विपरीत मान्यता त्यांनी जीवनात जपली. किंवा हे त्याचं अज्ञान रूप मिथ्यात्व पण असू शकतं. अशा हा अज्ञानास मोहास हा चैतन्य चमत्कार स्वयं आपल्या नित्यरूप अमृताच्या प्रवाहाने सिंचन करून दूर करतो. आणि हा त्याचा अज्ञान आहे
या अज्ञानाला हा स्वयं आत्माच त्या ठिकाणी उत्तर देणार आहे. दुसऱ्या कुणाचीही समजविण्याची गरज नाही. कारण तोच हे म्हणणार आहे की हा तर मीच तो आहे आणि मीच ते कर्म केलं आणि मीच त्याचा फळाचा भोगता पण आहे. कारण हे जे आमचं प्रत्यभिज्ञान आहे तो मीच आहे. ही जी स्मृती आहे ही स्मृती आम्हाला जर प्रत्यक्ष दिसते की मला अनेक दिवसांचं देखील आठवतं, मी काही विस्मृत केलं नाही. म्हणजे अनेक दिवसांपासून असणारा जो आहे तोच मी पुढेही असणार आहे. ही जी काही आमची स्मृती आहे, मागच्याच आम्हाला आठवण होते किंवा प्रत्यभिज्ञान होते. एखादी वस्तू आम्ही बघितली आणि बघितल्यानंतर आम्हाला जाणीव झाली की अरे, अशीच वस्तू आम्ही काल पण बघितली होती किंवा अशी वस्तू आम्ही काल नव्हती बघितली, ही वेगळी आहे. असं जे काही आम्हाला ज्ञान होत आहे, या ज्ञानाला प्रत्यभिज्ञान म्हणतात. प्रत्यभिज्ञान म्हणजे जोडरूप ज्ञान. प्रत्यक्ष आणि स्मृती यांचं एकत्रीकरण म्हणजे प्रत्यभिज्ञान. आणि अशा रीतीने आम्ही या प्रत्यभिज्ञानालाही प्रत्यक्ष अनुभवू शकतो. जे मी काल घरामध्ये होती त्याच घरामध्ये मी आजही आहे. याचा अर्थ सरळ की आत्मा बदललेला नाही, तो चैतन्य चमत्कार रूप आत्माच आपलं नित्यत्व त्या ठिकाणी प्रगट करणार आहे. हे त्याचं उत्तर आचार्यांनी दिलं. क्षणिकवादी असे मानतो की पहिल्या क्षणामध्ये जो आत्मा आहे तो दुसऱ्या क्षणामध्ये नाही. म्हणून जो करता आहे तो भोगता नाही. भोगता कुणी अन्यच आहे. परंतु आचार्य म्हणतात याला आम्ही काय समजून सांगावं? अनुभव गोचर नित्यरूप असं चैतन्य त्याचे अज्ञान दूर करील. अनुभव गोचर, कारण अनुभवामध्ये येणारा हा नित्यपणा, याचमुळे त्याचा हा क्षणिकपणा नष्ट होईल. कारण अनुभवामध्ये नित्यपणा दिसतो आहे. आम्ही जर 2 बालक पाहिली आणि एक बालक जर समजा आम्ही बघितलं आणि तेच काही दिवसांनी मोठं झाल्यावर आम्ही बघितलं, तर हा तोच मुलगा आहे हे आम्ही अनुभवाने ओळखू शकतो. याचा अर्थ आमच्या आत्म्यानी त्याच्यामधलं ते नित्यत्व बघितलेलं आहे आणि ही गोष्ट प्रत्यक्ष अनुभव गोचर आहे. म्हणून हाताच्या कंकणाला आरसा कशाला, असं जे म्हटलं जातं की आमच्या ही प्रत्यक्ष दृग्गोचर अशी गोष्ट आहे. आणि हा चैतन्य चमत्कार आत्माच या अनित्यतेला नष्ट करू शकतो. प्रथम क्षणामध्ये असणारा आत्माच स्वयं दुसऱ्या क्षणी सांगतो की प्रथम समयी जो होता तोच मी आहे. असे स्मरणपूर्वक प्रत्यभिज्ञान हे त्यांनी त्यांची नाना अवस्थेतील एकता आणि नित्यता सिद्ध करण्यास समर्थ आहे. ज्या आत्म्याला हे क्षणिक म्हणतात आहे, त्याच आत्म्याच्या माध्यमातून नित्यत्व देखील सिद्ध करता येऊ शकतं किंवा नित्यत्व सिद्ध होतं. कारण जी व्यक्ती मी काल पाहिली तीच आज आहे किंवा जो मी काल होतो तसाच मी आजही आहे, असं हे आम्हाला नित्यत्वाचं अनुभव जीवनात येतो. आणि म्हणून अनित्यता जीवनामध्ये जो अनित्यत्वाचं सांगितलेलं आहे हे चुकीचं आहे. हा सिद्धांत आम्हाला दोषपूर्ण वाटतो. यावर बौद्ध उत्तर देतात की असे जे प्रत्यभिज्ञानामुळे वाटते की प्रथम समयी जो होता तोच मी दुसऱ्या क्षणी आहे, हाच तर अनादी अविद्येमुळे भ्रम आहे. बौद्धांचं तत्वज्ञान एवढं काही वरपांगी असं तत्वज्ञान होतं असं नाही. ते जर म्हणतात आत्मा नष्ट होतो म्हणजे बी नष्ट झाली आणि अंकुराची उत्पत्ती झाली. आम्ही म्हणतो बी मधून अंकुराची उत्पत्ती झाली. 2 वाक्य लक्षात घ्या. बुद्धांचा क्षणिकवाद सांगतो की बीज नष्ट झालं आणि अंकुराची उत्पत्ती झाली. आम्ही असं म्हणतो की बीजातूनच अंकुराची उत्पत्ती झाली. मग जेव्हा बीज नष्ट झालं आणि अंकुर उत्पन्न झाला
त्यावेळेला प्रश्न असा की जर ते वडाचं झाड असेल तर वडाचाच अंकुर कसा काय उत्पन्न होतो? जर ते बीज नष्ट झालेलं आहे तर त्याच्यातून ते झाड का उगवावं? यावर ते उत्तर देतात की त्या बीजावर संस्कार आहे आणि तो संस्कार अंकुरामध्ये गेलेला आहे. म्हणजे आम्ही ज्याला ध्रुवत्व म्हटलं, नित्यत्व म्हटलं, ते या दृष्टिकोनातून त्यांनीही मान्य केलेलंच आहे, कथनचित मान्य केलेलंच आहे. पण ते तसं मानत नाही. ते म्हणतात की आत्माच प्रतिसमय नष्ट होतो, म्हणजे द्रव्यच प्रतिसमय नष्ट होतं आणि नवीनच द्रव्य उत्पन्न होतं. पर्याय आणि द्रव्य असा भेद ते करत नाही. जो आमच्या जैन आगमामध्ये हा वस्तुव्यवस्थेचा अत्यंत समर्पक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, तो त्यांनी न स्वीकारता एकच दृष्टिकोन फक्त स्वीकारला, अनित्यतेचा. सांख्यांनी एकच स्वीकारला होता, नित्यतेचा. आणि आम्ही नित्य आणि अनित्य या दोहोंचाही समन्वय साधून वस्तू नित्यात्मक स्वीकार केली. हा फरक आहे. तर त्यांनी देखील हे मांडलं की हा तर भ्रम आहे, की याच्यातून ते उत्पन्न झालं, हे जर तुम्ही मानता आहात तर हा भ्रम आहे. आणि हा भ्रम नष्ट होईल तेव्हाच तत्व कळेल आणि संपूर्ण क्लेश नाहीसे होतील. इथपर्यंत बुद्धांनी असं मत मांडलं. त्यावर आचार्य उलट सांगतात की अहो महाशय, आपण प्रत्यभिज्ञान भ्रम आहे असे म्हणता. जो प्रत्यक्ष अनुभव गोचर आहे तोच आपल्या मताने भ्रम आहे. ज्याला आम्ही प्रत्यक्ष अनुभवतो आहे त्यालाच तुम्ही भ्रम म्हणता आहात. तर आपण आपली क्षणिक आहे ही मान्यता देखील अनुभव गोचर आहे. सबब तोही भ्रमच आहे. मग क्षणिकपणा देखील अनुभवाने ज्ञात होतो, कारण आम्ही अनित्यपणाही स्वीकार केलेला आहे. जलबुध बुध सम अशा प्रकारे आम्ही संसार मांडलेला आहे. बुडबुड्याच्या पाण्याप्रमाणे सर्व संसार नाशवान आहे. अनित्य भावना सांगताना हे सांगतात, देह नष्ट होणार आहे, हे सगळं वैभव हे सगळं नष्ट होणार आहे हे सांगितलेलं आहे. म्हणजे क्षणिकपणा देखील अनुभव गोचर आहे, कारण अनुभव अपेक्षेने दोन्ही समान आहे. महादेव प्रत्यभिज्ञान याला भ्रम म्हणता आणि क्षणिकवाद हाही अनुभव गोचर असल्यामुळे तो देखील भ्रम आहे. म्हणून वस्तूला सर्वथा एकांत रूप नित्य किंवा अनित्य मानणे दोन्ही वास्तविक भ्रम आहे. स्याद्वाद वस्तूचं स्वरूप नित्यात्मक अनेकांतात्मक सांगतो आणि तेच यथार्थ आहे. म्हणून यथार्थ कल्पना कशी असली पाहिजे किंवा प्रत्यक्ष अनुमान यांनी बाधा न येता वस्तुतत्व कसं पाहायचं हे स्याद्वाद पद्धतीमध्ये अनेकांत पद्धतीमध्येच योग्य रीतीने सांगितल्या गेलेलं आहे. या ठिकाणी एकांताने नित्यपणा जसा चुकीचा आहे तसा एकांताने अनित्यता मानून देखील एकाला करता आणि एकाला भोगता मानणं हे पण तत्वज्ञान विरुद्ध आहे असं नाही, प्रत्यक्ष विरोधी पण ही गोष्ट आम्हाला दिसते आहे. जसे कोण्या मूर्छित व्यक्तीला कुणी दयावान पुरुष शीतल जलाने होश पूर्ण करेल तर तो आपल्या मूर्छेला दूर झाल्यानंतर आपल्या चुकीला समजतो. जसं मी आत्ता दारूचं उदाहरण दिलेलं होतं. त्याप्रमाणे एकांतवादी संपूर्ण जगताचं तत्व क्षणाक्षणाला बदलतं, नित्य काहीच नाही अशा भ्रमात आहे. त्यांच्या त्या भ्रमाला नित्यताचे प्रतिपादन करून अमृत रूप जलाने सिंचन करून हे चैतन्य चमत्कार तत्व उपलब्ध होते. कारण चैतन्य आत्म्याला भूतकाळातील घटनांचं स्मरण
सहज करायला शिकवित. कारण चैतन्य आत्मा याला भूतकाळातील घटनांचं स्मरण सहज त्याच्या जीवनामध्ये आहे. कित्येक वर्षापूर्वीची गोष्ट देखील आम्हाला जशीची तशी आठवू शकते. एखादी गोष्ट मनामध्ये खोलवर रुजलेली असेल तर ती गोष्ट अगदी प्रत्यक्षात आत्ता ती घडते आहे अशा रीतीने आमच्या मनपटलावर देखील ती येते आणि आम्ही त्याचं प्रतिपादन पण करू शकतो. म्हणजे आम्हाला ही गोष्ट नित्यता आहे म्हणूनच समजू शकतो. जर क्षणिकवाद मांडला तर स्मरण काय, दुसऱ्याला कथन करणं काय, या सगळ्या गोष्टी अशक्य होतील. एका समयात बोलतो आहे, दुसऱ्या समयात दुसरंच काहीतरी असंबद्ध, तिसऱ्यामध्ये तिसरंच काहीतरी, अशा प्रकारे कथनामध्ये देखील क्रम राहणार नाही. सांगण्यामध्ये देखील क्रम राहणार नाही. कारण प्रतिसमय द्रव्य नष्ट होत आहे, क्षणिक रूप आहे म्हणून. म्हणून या ठिकाणी बनारसजी दासजी लिहितात, यह एकांत मिथ्यात्व पक्ष दूर करके काज, चिद्विलास अविकाल कथा भाषे श्री जिनराज. चिद्विलास अविकाल कथा असं हे जिनेंद्र भगवान त्या ठिकाणी सांगत आहे. म्हणजे वस्तू स्वरूपाचं आचार्य कथन करत आहे. बालपण काहू पुरुष देखो पुर एक कोई. एखाद्या नगरामध्ये एखादा बालपणामध्ये कोणी एका पुरुषाला पाहिलं. तरुण भये फिरके लख्यो कहे नगर ऐ सोई. आणि तोच पुरुष तरुण झाल्यानंतर त्या व्यक्तीने त्याला दुसऱ्या एखाद्या नगरात पाहिलं. जो दुहपण में एक थो तो तिनी सुमिरण की. त्या दोन मध्ये जे एकत्व होतं ते त्याला प्रतिभासित झालं, त्याचं त्याला आठवण झाली. और पुरुष को अनुभव और न जाने जी. आणि तो पुरुष हाच आहे हा अनुभव त्याला झाला आणि हा दुसरा नाही ही प्रतीती पण झाली. जब यह वचन प्रगट सुन्यो जैन मत. आणि म्हणून हे प्रगट वचन ऐकून तू जैन मत, त्याद्वाद प्रणित आगम वस्तू व्यवस्था नेमकी काय आहे, विज्ञानता काय आहे हे समजून घे. तब इकंतवादी पुरुष जैन भयो प्रतिबुद्ध. तेव्हा हा एकांतवादी जो होता हा पुरुष प्रतिबुद्ध होऊन त्यांनी त्याद्वाद प्रणालीचा अंगीकार केला. अशा तऱ्हेने या कलशावर आम्ही चर्चा बघितली. आणि यानंतर 207 नंबरचा कलश आहे. या कलशामध्ये सांगितलं की पर्याय नष्ट होते आणि द्रव्य मात्र नष्ट होत नाही. द्रव्याचा न उत्पाद आहे न व्यय आहे. द्रव्यामध्ये पर्यायीचा उत्पाद आहे आणि पर्यायीचा व्यय आहे. पण असं जर तो मानत नसेल आणि जर पर्यायीच्या भेदामुळे, पर्याय नष्ट झाल्यामुळे द्रव्यच नष्ट झालं असेल तर अन्य करतो आणि अन्य भोगतो असा एकांत पक्ष जीवनात येतो. आणि आचार्य म्हणतात की असा एकांतवाद कुणाच्याही जीवनामध्ये न येवो. असा क्षणिकवाद कुणीही आपल्या बुद्धीमध्ये धारण न करो. कलश 207 नंबरचा. वृत्त्यंशो भेदतोत्यंतम वृत्तिमन्नाश कल्पनात अन्य करोति भुक्तोन्य इत्येकांतश्च कास्तु मा याचा अर्थ आहे होऊ नये. काय तर वृत्त्यंश भेदतः अत्यंतम, पर्यायांच्या अत्यंत भेदामुळे. वृत्त्यंश याचा अर्थ पर्यायी. या पर्यायी ह्या नष्ट होतात आहे असं बघून वृत्तिमत नाश कल्पना. वृत्तिमत म्हणजे वृत्तिमान द्रव्य. वृत्ती, वृत्तिमान आणि वृत्त्यंश. वृत्त्यंश म्हणजे पर्यायी आणि वृत्तिमान म्हणजे द्रव्य. असं जर कोणी मानत असेल तर ह्या कल्पनेमुळे अन्य भोगतो आणि अन्य करतो. अन्य करोती आणि अन्य भुंकते.
इति एकांत हा चकास्तुमा, असा एकांत माझ्या जीवनात प्रगट न हो. प्रतिक्षण होणाऱ्या अवस्था भेदास वृत्त्यंश म्हणतात. प्रत्येक पर्याय म्हणजे वस्तू मांडल्यामुळे पर्यायांना आधारभूत द्रव्याच्या नाशाचा प्रसंग येतो. पर्याय म्हणजेच त्यांनी द्रव्य मांडलं, द्रव्याची व्याप्ती इतकी सीमित मांडली की प्रतिक्षण ही वृत्ती म्हणजे पर्याय नष्ट होते आहे, म्हणजे द्रव्यच नष्ट होते आहे. अनेक पर्यायांमध्ये एक रूपाने व्यापून असणारे द्रव्य पर्याय रूपाने विनश्वर असले तरीही अन्वय रूपाने ध्रुव आहे. पण वस्तुतत्व कसं आहे? वैज्ञानिकता समजून घ्यायची आहे की पर्यायी प्रतिक्षण नष्ट होणार. जसं मी काल बोलली की काल मंदिरात पाहिलेली प्रतिमा आज नाही, याचा अर्थ मी पर्यायाकडे लक्ष दिलं आणि पर्यायीच्या दृष्टीने मी ते कथन करू शकली. पण जर माझं द्रव्यावर लक्ष असेल तर मी म्हणेल की काल बघितलेली ती हीच प्रतिमा आहे, दुसरी नाही. म्हणजे आम्ही नित्यपणा पण पाहिला आणि अनित्य अंश पण वस्तूमधला बघितला आणि आम्ही त्याचं समन्वय साधून द्रव्य दृष्टीने वस्तू नित्य आहे, पर्याय दृष्टीने वस्तू अनित्य आहे, ही समर्पकता ही वस्तू व्यवस्थेची योग्य समन्वय पद्धती आम्ही बघितलेली आहे. म्हणून अन्वय रूपाने ध्रुव पण आहे. म्हणून पर्यायांचा अभाव म्हणजे द्रव्याचा अभाव असं समजून कर्ता कुणी दुसरा आहे आणि भोगता कुणी दुसरा आहे अशी एकांतिक मान्यता चुकीची आहे. जर पर्यायवान द्रव्याचाच नाश झाला तर तेथे पर्याय कुणाच्या आश्रयाने राहील. जर त्याचा आधार जर नष्ट झाला तर या पर्यायींचा सिलसिला जो प्रतिसमय सुरू आहे याचा जर आधारच काढून घेतला तर ती पर्याय देखील राहू शकणार नाही. म्हणजे द्रव्याभावी पर्यायाचाही अभाव मानावे लागेल आणि म्हणून सर्व शून्यतेचा प्रसंग उत्पन्न होईल. वृत्ती याचा अर्थ आहे पर्याय आणि वृत्तिमान याचा अर्थ आहे द्रव्य. यांचा परस्पर संबंध स्वीकार न करून केवळ निरन्वय वृत्तींना म्हणजेच पर्यायींना स्वीकारणे हा क्षणिक एकांत आहे. पर्यायी द्रव्याच्या होतात. द्रव्य हे त्रिकाली आहे आणि त्यांच्या अवस्था म्हणजे पर्यायी वृत्ती समयासमयाला बदलते. द्रव्यार्थिक नयानी म्हणजे द्रव्याच्या मुख्यतेने द्रव्य नित्य आहे. म्हणून त्याच द्रव्याला त्याच्या परिणमनशील स्वभावाच्या दृष्टीने बघितले तर ते प्रति समय बदलत आहे. म्हणून वस्तू कथनचित नित्य आणि कथनचित अनित्य आहे. नित्य दृष्टीवाले सांख्य हे द्रव्य दृष्टीलाच फक्त स्वीकार करून वस्तू व्यवस्था तशीच आहे हे मानतात. ते नित्यांशांचा एकांत करतात आणि क्षणिकताच मांडणारे वस्तूमधील परिणमनाला बघतात आणि एकांताने वस्तू क्षणिकच आहे असे मानतात आणि ते पण पूर्ण वस्तू व्यवस्थेच्या विपरीत आहे. म्हणून ते पण मत खंडित होते, ते पण टिकू शकत नाही. या क्षणिक मतात पाप एक व्यक्ती करेल आणि त्याचं फळ दुसरीच व्यक्ती भोगेल. कर्ज एखादी व्यक्ती घेईल आणि कर्ज चुकवण्याची वेळ दुसऱ्याच व्यक्तीवर येईल. अशा तऱ्हेने दुसऱ्याला कर्ता आणि भोगता अन्य हे तर आम्हाला प्रत्यक्ष विरुद्ध दिसतं. म्हणून यावर पंडित बनारसजी दालची लिहितात, एक परजाई एक समय में विनसी जाई. एक पर्याय एका समयात ती नष्ट होते. दूजी परजाई दूजे समय उपजाती है. ताको छल पकड़ी के
बोध कहे, त्याचं छल पकडून बुद्ध कहते बोध कहे. समे समे नयो जीव उपजे, पुरातन की क्षती है. क्षणाक्षणाला नवीन जीवाची उत्पत्ती होते आहे आणि पुरातनाची क्षती होते आहे, नाश होतो आहे. ताते माने कर्म को करता है और जीव भोगता है, और वाके ही ऐसी मती है, आणि ज्याच्या अशी मती आहे. परजो प्रमाण को पर्याय प्रमाण द्रव्य को संखया दरब जाणे. प्रमाण रूप असं द्रव्य आहे, पर्याय प्रमाण रूप द्रव्य आहे असं ते म्हणतात. ऐसी दुर्बुद्धी को अवसी दुर्गती है. आणि अशा दुर्बुद्धींना, अशा मिथ्या दृष्टींना निश्चितपणे दुर्गतीच आहे. म्हणजे ते खऱ्या अर्थाने सम्यक दृष्टी असू शकत नाही. वस्तुतत्वाच्या विपरीत हे कथन आम्हाला दिसत आहे. जर आम्ही सर्वथा क्षणिकवाद मांडला तर व्यक्ती पापांपासून का निवृत्त होईल? पाप अलग व्यक्ती करते आणि त्याचं फळ जर दुसरी व्यक्ती भोगते तर पाप करू नको हा उपदेश देणं देखील निरर्थक आहे, किंवा तू मोक्षासाठी प्रयत्न कर हे सांगणं देखील निरर्थक आहे. कारण मी मोक्षासाठी प्रयत्न करेल आणि त्याचं फळ मोक्ष दुसराच कोणीतरी भोगेल. मी पाप करेल आणि त्या पापाचं फळ दुसरा कोणी भोगेल, तर मला हे सांगणं किंवा करणं गैर वाटेल. पुण्यात तो प्रवृत्ती का करेल? या क्षणिकवाद्याला कोण सांगणार, कोण समजवणार? तर याला समजून सांगण्यास आचार्य म्हणतात, आम्ही तर त्या ठिकाणी समजूनही सांगत नाही यांना, कारण याचाच अनुभव याला समजून सांगू शकणार आहे. यांनी जर स्थिर चित्तानी आणि अंतर्मुख होऊन विचार केला तर याचा चेतनरूप आत्माच याला ग्वाही देणार आहे की तू नित्य आहे. आम्हाला समजून सांगायची गरजच नाहीये. त्या ठिकाणी सांख्यांना तरी आचार्यांनी समजून उत्तर दिलं. त्यांनी निश्चयाचा एकांत केला त्यावेळेला, म्हणजे नित्यतेचा एकांत केला, आणि त्यांनी जे मांडलं कुटस्थ नित्यता त्याला आचार्य समजून सांगू शकले. पण या ठिकाणी ते म्हणतात की मी समजून सांगेल, पण तू ऐकणारा दुसऱ्या समयात बदललेला आहे. मी समजूनच तुला सांगणार नाही, कारण तुझं चेतन द्रव्य तुला त्या ठिकाणी तुझ्या नित्यतेचं उत्तर तुलाच मिळणार आहे. म्हणून नित्य अनुभव गोचर चेतन आत्माच त्याचा भ्रम तोडू शकतो. प्रतिसमय बदल होत असतानाही नित्य चैतन्य स्वानुभवात येतोच. जरी बदल होत आहे तरी नित्यता देखील अनुभवात येतेच येते. आम्ही जे नाते टिकवतो, ओळख, एकमेकांचा परिचय आम्हाला असतो. आम्ही कालचंच पुस्तक आज आहे म्हणतो, कालचंच विश्लेषण आज सुरू आहे म्हणतो. हे सगळं आम्हाला नित्यतेमुळे शक्य असणार आहे. म्हणून नित्यता ही स्वानुभवामध्ये येते. अज्ञानी वस्तूची नित्यता अनित्यता समजून घेत नाही. कालची गोष्ट जर आज आठवते तर यावरून नित्यता समजता येते. त्रिकाली वस्तू ज्ञात होणारी तर पर्याय आहे. त्रिकाली वस्तू ज्ञात होणारी तर पर्याय आहे, आणि दृष्टीचा विषय मात्र त्रिकाली नित्य आत्मा आहे. म्हणून त्रिकाली वस्तू ही ज्ञात होणारी पर्याय आहे. म्हणजे त्रिकालामध्ये जो आत्मा आहे त्याला त्याचं ज्ञान करून घेणारी आमची वर्तमान पर्याय आहे. पण ही पर्याय मी वर्तमान स्वरूप आहे किंवा मी क्षणिक आहे असं ज्ञान करून देत नाही. तर ही पर्याय जरी क्षणिक असली तरी त्या क्षणिक पर्यायीनी विषय मात्र त्रिकाली नित्य मी आत्मा आहे हे स्वीकारलेलं आहे. अत्यंत महत्वाचं हे गोष्ट आहे या ठिकाणी, की अनुभव होणार आहे ती पर्याय आहे. म्हणजे त्रिकाली आत्मा पर्यायीमध्ये प्रत्येकाच्या ज्ञात होऊ शकतो. अनुभव घेणारी पर्याय आहे, ती पर्याय नष्ट होणार आहे.
पण ती पर्याय मात्र आत्मा क्षणिक आहे हे प्रतिपादन करत नाही. ती क्षणिक होणारी पर्याय देखील आत्म्याच्या नित्यतेला दाखविण्याचं कार्य करते, की हा आत्मा असा त्रिकाली, असा नित्य रूप, एक रूप, अखंड, अभेद स्वरूपी आहे. आणि जर आम्ही पर्याय मात्र वस्तू मानू तर हा पर्याय मूढ आहे. आमची स्थूल पर्याय, मनुष्य पर्याय आणि एवढाच आत्मा सीमित जर आम्ही मांडलो तर या पर्याय मूढ आम्ही असणार आहे. जो जीव वर्तमान पर्यायी रागद्वेषादी भाव करतो तो जीव भविष्यामध्ये त्याचं फल भोगेल. पाप परिणाम करणारी अवस्था वेगळी आणि फल भोगणारी अवस्था वेगळी आहे. पण दोन्ही अवस्था एक आत्म्याच्याच आहे. म्हणून वृत्तिमान द्रव्य त्रिकाली आहे आणि नित्य आहे. अशा पद्धतीने या त्याद्वादाच्या माध्यमातून एकांत पक्षाचं आचरणनी खंडन केलेलं आहे. आज आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ हो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.